या जगात प्रत्येक माणसाला कधी ना कधी अडचणींचा सामना करावाच लागतो. काही लोक या अडचणींना घाबरून हार मानतात, तर काही लोक ठामपणे त्यांचा सामना करतात आणि अधिक मजबूत बनून पुढे येतात. हाच फरक सामान्य व्यक्ती आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्तीमध्ये असतो. द मेंटल टफनेस हँडबुक हे पुस्तक मानसिक ताकद कशी विकसित करायची, नकारात्मक भावना कशा नियंत्रित करायच्या आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला कसे सामोरे जायचे यासाठी मार्गदर्शन करते. हे पुस्तक सांगते की मानसिक ताकद ही जन्मजात नसून ती शिकता येते आणि विकसित करता येते. जे लोक आपली भीती जिंकू इच्छितात, आत्मविश्वास वाढवू इच्छितात आणि कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहू इच्छितात, त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. आजच्या काळात मानसिक मजबूती हा पर्याय नसून गरज बनली आहे. आयुष्यात अनेकदा अशा घटना घडतात ज्या आपल्याला खचवण्याचा प्रयत्न करतात. कधी अपयश येते, कधी लोक आपली थट्टा करतात, तर कधी परिस्थिती आपल्या विरोधात जाते. पण तरीही काही लोक मोठमोठ्या अडचणींमधून जात असूनही हार का मानत नाहीत? कारण त्यांची मानसिक ताकद. मानसिकदृष्ट्या मजबूत लोक अडचणींना संधीमध्ये बदलायला शिकतात. ते भीती आणि अपयशातून शिकतात, त्यांच्यापुढे झुकत नाहीत. जर तुम्हालाही असा व्यक्तिमत्व घडवायचा असेल जो कोणत्याही कठीण परिस्थितीला घाबरणार नाही आणि नेहमी आत्मविश्वासाने भरलेला असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. हे पुस्तक तुम्हाला नकारात्मक भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे, अडचणींमध्येही आपल्या ध्येयाशी कसे चिकटून राहायचे आणि कठीण परिस्थितीत धैर्य व साहस कसे टिकवायचे हे शिकवते. यात दिलेल्या टप्प्याटप्प्याच्या पद्धती वापरून तुम्ही तुमचे मन मजबूत करू शकता आणि कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहू शकता. मानसिक मजबूती केवळ अडचणींशी लढण्यासाठीच गरजेची नसून ती तुमच्या यशावर, नातेसंबंधांवर, करिअरच्या प्रगतीवर आणि आत्मसन्मानावरही परिणाम करते. जेव्हा तुमचे मन मजबूत असेल तेव्हा तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकता. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल, भीती आणि संकोच दूर करायचा असेल आणि कधीही हार न मानणारे व्यक्तिमत्व घडवायचे असेल, तर या पुस्तकातील तत्त्वे आणि तंत्रे तुम्हाला नक्की मदत करतील. हे पुस्तक केवळ सिद्धांत नाही, तर एक मार्गदर्शक आहे, जे तुम्हाला इतके मानसिकदृष्ट्या मजबूत बनवेल की कोणतीही अडचण तुम्हाला तोडू शकणार नाही. हे पुस्तक तुम्हाला सांगते की तुमची खरी ताकद तुमच्या आतच आहे, फक्त ती ओळखण्याची आणि योग्य प्रकारे वापरण्याची गरज आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया आणि आपली मानसिक ताकद एका नव्या स्तरावर घेऊन जाऊया. प्रकरण 1. मानसिक मजबूती समजून घेणे. प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा परिस्थिती कठीण होते, आव्हाने समोर उभी राहतात आणि मनातून आवाज येतो, मी हे करू शकतो का? मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती अशावेळी हार मानत नाही, तर धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाने पुढे जाते. मानसिक मजबूती म्हणजे फक्त अडचणींना सामोरे जाणे नाही, तर आपली विचारसरणी अशी घडवणे की प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहून योग्य निर्णय घेता येतील. मानसिकदृष्ट्या मजबूत लोक परिस्थितीचे गुलाम होत नाहीत, तर परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याची क्षमता ठेवतात. मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती संघर्षाला घाबरत नाही, तर तो स्वीकारते. अडचणी सर्वांच्याच आयुष्यात येतात, पण मजबूत लोक त्यांना संधी म्हणून पाहतात आणि त्यातून शिकतात. ते आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात. राग, दुःख, निराशा किंवा भीती या भावना सामान्य आहेत, पण त्या स्वतःवर हावी होऊ देत नाहीत. ते आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहतात आणि कितीही अडथळे आले तरी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत राहतात. अपयश आल्यावर ते हार मानत नाहीत, तर यातून मला काय शिकायला मिळाले असा विचार करून पुन्हा प्रयत्न करतात. ते बाह्य परिस्थितींपेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करतात. सगळं जग माझ्या विरोधात आहे असे न म्हणता स्वतःच्या क्षमतांमध्ये सुधारणा करण्यावर भर देतात. मानसिक मजबूतीबाबत काही गैरसमज आहेत. मानसिकदृष्ट्या मजबूत म्हणजे भावना दाखवत नाही असे नाही. मजबूत लोकांनाही दुःख, राग आणि वेदना होतात, पण ते भावनांना समजूतदारपणे हाताळतात. मानसिक ताकद ही जन्मजात नसून एक कौशल्य आहे, जे कोणीही विकसित करू शकतो. तसेच मजबूत लोक कधीच अपयशी ठरत नाहीत असेही नाही. उलट अपयशाला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्यात असते. मानसिकदृष्ट्या मजबूत असणे म्हणजे आयुष्यात अडचणी येणार नाहीत असे नाही, तर अडचणी आल्या त्यांना योग्य पद्धतीने हाताळण्याची क्षमता असणे होय. जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होता तेव्हा तुम्ही फक्त संकटांचा सामना करत नाही, तर प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करता. नातेसंबंधात संयम आणि समजूतदारपणा येतो. करिअरमध्ये यश मिळते. ताण योग्य प्रकारे हाताळता येतो आणि आत्मसन्मान वाढतो. मानसिक मजबूती ही जादू नसून योग्य विचार, योग्य सवयी आणि योग्य मानसिकतेने विकसित होणारी एक कला आहे.
हे पुस्तक तुम्हाला तोच मार्ग दाखवते ज्यातून तुम्ही एक मजबूत, आत्मनिर्भर आणि यशस्वी व्यक्ती बनू शकता. प्रकरण 2. मानसिक मजबूतीमागील विज्ञान. काही लोक मोठमोठ्या अडचणी आणि अपयश असूनही का खचत नाहीत, उलट अधिक मजबूत बनतात, यामागे मानसिक मजबूतीचे विज्ञान आहे. मानसिक ताकद ही केवळ भावना नसून एक मानसिक कौशल्य आहे जे वैज्ञानिक पद्धतीने विकसित करता येते. या भागात मेंदू कसा काम करतो, आपली विचारसरणी आपल्या वर्तनावर कसा परिणाम करते आणि आपण मेंदूला पुन्हा प्रशिक्षित करून स्वतःला मानसिकदृष्ट्या कसे मजबूत बनवू शकतो हे समजते. मानसिकदृष्ट्या मजबूत विकसित करण्यासाठी लवचिकता अत्यंत महत्त्वाची असते. कठीण काळात आपला मेंदू 2 मार्ग दाखवतो: हार मानणे किंवा आव्हान स्वीकारून अधिक मजबूत बनणे. मानसिकदृष्ट्या मजबूत लोक दुसरा मार्ग निवडतात आणि अडचणींना संधी मानून पुढे जातात. संशोधन सांगते की लवचिकता शिकता येते. भावना समजून घेणे व नियंत्रित करणे, सकारात्मक विचारसरणी ठेवणे आणि निरोगी सवयी अंगीकारणे यामुळे मानसिक ताकद वाढते. आपले विचार सकारात्मक असतील तर निर्णय आणि वर्तनही सकारात्मक होते. नकारात्मक विचारांमुळे भीती, ताण आणि अपयशाची भावना वाढते. एखादी कठीण परिस्थिती आली आणि मी हे करू शकत नाही असा विचार केला तर आत्मविश्वास कमी होतो. पण हे अवघड आहे, पण मी शिकू शकतो असा विचार केल्यास मेंदू उपाय शोधायला लागतो आणि आपण अधिक मजबूत बनतो. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी CBT ही एक मानसशास्त्रीय पद्धत सांगते की आपण आपली विचारसरणी बदलली तर आपल्या भावना आणि कृतीही बदलू शकतात. मानसिकदृष्ट्या मजबूत लोक आपले नकारात्मक विचार लगेच ओळखतात आणि त्यांना सकारात्मक विचारांमध्ये बदलण्याची सवय लावतात. उदाहरण, मी हे करू शकत नाही याचे रूपांतर, मी प्रयत्न केला तर शिकू शकतो असे. मला नेहमी अपयशच येते याचे रूपांतर, प्रत्येक अपयश मला काहीतरी शिकवते असे. इतर लोक माझ्यापेक्षा पुढे आहेत याचे रूपांतर, मी माझ्या गतीने शिकतो आहे आणि पुढे जात आहे असे होईल. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवायला शिकता तेव्हा तुम्ही भावनांवरही नियंत्रण ठेवू शकता आणि आयुष्यात मोठे निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकता. आपला मेंदू एखाद्या मशीनसारखा नसून सतत शिकणारी प्रणाली आहे. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे आपला मेंदू रोज बदलू शकतो, नवीन सवयी शिकू शकतो आणि अधिक मजबूत बनू शकतो. विज्ञान सांगते की जेव्हा आपण सतत सकारात्मक विचार, संयम आणि आत्मनियंत्रणाचा सराव करतो तेव्हा मेंदीमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार होतात. जर आपण नकारात्मक विचार सोडून सकारात्मक सवयी स्वीकारल्या तर हळूहळू आपला मेंदू मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ लागतो. ही प्रक्रिया कोणत्याही वयात शक्य आहे. म्हणजेच आज जर तुम्हाला स्वतःला मानसिकदृष्ट्या कमजोर वाटत असेल तरी तुम्ही मेंदूला पुन्हा प्रशिक्षण देऊन स्वतःला मजबूत बनवू शकता. न्यूरोप्लास्टिसिटीचा फायदा कसा घ्यावा? नवीन गोष्टी शिका. संगीत, नवीन भाषा, योग यांसारख्या गोष्टी मेंदूला अधिक सक्रिय आणि मजबूत करतात. ध्यान व मेडिटेशन करा. यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळते. दररोज सकारात्मक विचारांचा सराव करा. हळूहळू ते तुमची सवय बनते. आव्हाने स्वीकारा. कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्यावर मेंदू अधिक लवचिक आणि मजबूत बनतो. मानसिक मजबूती ही जादू नसून विज्ञान आहे. योग्य मानसिकता, विचारांवर नियंत्रण आणि मेंदूचे योग्य प्रशिक्षण घेतले तर तुम्ही कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ शकता. हा अध्याय तुम्हाला हे समजावतो की तुमचा मेंदू तुमच्या नियंत्रणात आहे. अध्याय 3. मानसिक मजबूती कशी विकसित करावी? स्टेप बाय स्टेप. मानसिक मजबूती हा जन्मजात गुण नसून शिकता येणारा आणि विकसित करता येणारा कौशल्य आहे. ती योग्य विचार, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाने तयार होते. जीवनातील आव्हानांना घाबरण्याऐवजी आत्मविश्वासाने स्वीकारायचे असेल तर मानसिक मजबूती अत्यंत आवश्यक आहे. या अध्यायात तुम्हाला टप्प्याटप्प्याने समजेल की अखंड मानसिकता कशी विकसित करायची, जेणेकरून कोणतीही अडचण तुम्हाला डगमगवू शकणार नाही. मानसिक मजबूतीची पहिली पायरी म्हणजे आत्मजाणीव. बहुतांश लोकांना आपल्या भावना, कमजोरी आणि ताकद यांची ओळख नसते, पण स्वतःला ओळखल्याशिवाय खरी मानसिक मजबूती येत नाही. आत्मजाणीव तुम्हाला हे समजण्यास मदत करते की कोणत्या परिस्थितीत तुम्ही खचता आणि कोणत्या वेळी आत्मविश्वासात असता. यामुळे नकारात्मक सवयी ओळखून बदलता येतात आणि भावनांवर चांगले नियंत्रण ठेवता येते. आत्मजाणीव कशी वाढवावी? दररोज जर्नल लिहा. आज काय वाटले, काय चांगले झाले, काय सुधारता येईल. ट्रिगर्स ओळखा. कोणत्या गोष्टी तुम्हाला राग, भीती किंवा निराशा देतात. प्रामाणिक फीडबॅक घ्या, कुटुंब, मित्र किंवा सहकाऱ्यांकडून. यशस्वी खेळाडू, उद्योजक आणि नेते नेहमी स्पष्ट ध्येय ठेवतात. ध्येय स्पष्ट असेल तर अडचणी थांबवू शकत नाहीत. स्मार्ट ध्येय ठेवा.
विशिष्ट, मोजता येणारे, साध्य होणारे, उपयुक्त आणि वेळेवर पूर्ण होणारे. मानसिक मजबूतीसाठी अनब्रेकेबल माइंडसेट आवश्यक आहे. स्वतःला रोज आठवण करून द्या की अपयश म्हणजे शेवट नाही, तर शिकण्याची संधी आहे. मी करू शकत नाही या विचाराला मी शिकू शकतो असे उत्तर द्या. प्रेरणा तात्पुरती असते, पण शिस्त कायम साथ देते. लहान सवयी तयार करा, रोज 1% सुधारणा करा, ठराविक दिनचर्या ठेवा आणि कठीण काम आधी करा. अध्याय 4. नकारात्मक भावना आणि आत्मसंशय हाताळणे. भीती, चिंता आणि आत्मसंशय हे सगळ्यांनाच कधी ना कधी जाणवतात, पण मानसिकदृष्ट्या मजबूत लोक या भावना आपल्यावर हावी होऊ देत नाहीत. भीती ही मेंदूची संरक्षण यंत्रणा आहे, पण ती अति झाली तर ती आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते. भीती आणि चिंता कशी नियंत्रित करावी? भीतीला सामोरे जा, त्यापासून पळ काढू नका. खोल श्वास घ्या आणि वर्तमानात राहा. चिंता बहुतेक वेळा भविष्याची असते. स्वतःला प्रश्न विचारा, ही भीती खरंच इतकी मोठी आहे का? अपयश आले तरी मी काय शिकू शकतो? तणावाच्या क्षणी 5 4 3 2 1 पद्धती वापरा. पहा, स्पर्श करा, ऐका, वास घ्या आणि जाणवा. यामुळे मन लगेच शांत होते. थोडा ब्रेक घ्या, संगीत ऐका, चालायला जा किंवा व्यायाम करा. यामुळे मेंदू शांत राहतो. आपले विचारच आपल्या भावना आणि कृती नियंत्रित करतात. त्यामुळे सकारात्मक विचारसरणी विकसित करणे हेच खऱ्या मानसिक मजबूतीचे गमक आहे. जर आपण नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदलायला शिकलो, तर आपण मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनू शकतो. यासाठी सर्वात आधी नकारात्मक विचार ओळखणे गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा ते लिहून ठेवा. यामुळे तुम्हाला कळेल की कोणते विचार तुम्हाला सर्वाधिक नुकसान पोहोचवता आहेत. यानंतर त्या विचारांची रिफ्रेमिंग करा, म्हणजेच नकारात्मक विचार सकारात्मक पद्धतीने बदला. मी हे काम करू शकत नाही, मी प्रयत्न केला तर हे शिकू शकतो. लोक माझी थट्टा करतील. लोक काय विचार करतात हे माझ्या नियंत्रणात नाही. मी माझ्या प्रगतीवर लक्ष देईन. मला नेहमी अपयशच येते. प्रत्येक अपयश मला अधिक मजबूत बनवत आहे. दररोज कृतज्ञतेची सवय लावा. रोज 3 अशा गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात. यामुळे तुमचे लक्ष नकारात्मकतेकडून सकारात्मक गोष्टींकडे वळते. स्वतःशी आत्मविश्वासाने बोला. रोज आरशासमोर उभे राहून म्हणा, मी मजबूत आहे. मी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतो. मला स्वतःवर विश्वास आहे. कोणतीही अडचण मला थांबवू शकत नाही. भीती आणि चिंता स्वीकारा, पण त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवू देऊ नका. ताण कमी करण्यासाठी माइंडफुलनेस, खोल श्वास आणि संगीत यांसारख्या तंत्रांचा वापर करा. लक्षात ठेवा, मानसिक मजबूती म्हणजे नकारात्मक भावना पूर्णपणे संपवणे नव्हे, तर त्यांना योग्य पद्धतीने नियंत्रित करणे होय. अध्याय 5. धैर्य आणि शांततेसह अडचणींवर मात करणे. खरी ताकद पडण्यात नाही, तर प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभे राहण्यात आहे. प्रत्येक अडचण तुम्ही पराभव मानता की नवीन संधी, हे तुमच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात अडचणी येणारच, पण त्यांना कसे हाताळायचे हे आपल्या हातात असते. मानसिकदृष्ट्या मजबूत लोक अपयशाला शिकण्याची संधी मानतात. मोठे स्वप्न पाहताना यश आणि अपयश दोन्हींसाठी तयार राहावे लागते. अपयश म्हणजे शेवट नाही, तर अधिक चांगले बनवणारा धडा आहे. अपयशातून कसे शिकावे? अपयश आल्यानंतर भावना स्वीकारा. स्वतःला दोष देण्याऐवजी मला वाईट वाटत आहे हे मान्य करा आणि नंतर उपायांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःला विचारा, या अनुभवातून मी काय शिकलो? पुढच्या वेळी काय सुधारू शकतो? अपयशाला यशाच्या मार्गाचा भाग समजा. थॉमस एडिसन हजारो वेळा अपयशी ठरल्यानंतर यशस्वी झाला. तो म्हणाला, मी अपयशी ठरलो नाही, तर 10,000 असे मार्ग शोधले जे काम करत नाही. प्रत्येक अपयशानंतर थोडे सुधार करत राहणे हाच यशाचा खरा मार्ग आहे. कठीण काळातच खरी मानसिक ताकद दिसून येते. जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात असते, तेव्हाच आपली खरी क्षमता समोर येते. अशावेळी शांत रहा, खोल श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या, मी हे हाताळू शकतो. दृढ निश्चय ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही, तोपर्यंत कोणीही तुम्हाला हरवू शकत नाही. समस्यांवर लक्ष न देता उपायांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःशी सकारात्मक बोला, मी यातून शिकेन आणि अधिक मजबूत बनेन. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे बालपण अत्यंत साधे होते. त्यांनी वृत्तपत्रे विकली, पण कधी हार मानली नाही. नेल्सन मंडेला यांनी 27 वर्षे तुरुंगात घालवली, पण नकारात्मकतेला शरण गेले नाहीत.
रतन टाटा यांची टाटा इंडिका अपयशी ठरली तरी त्यांनी हार न मानता टाटा नॅनोसारखी क्रांतिकारी कार तयार केली. या सर्वांमध्ये एक गोष्ट समान होती, ते कधीही अडचणींना घाबरले नाहीत. त्यांनी प्रत्येक अपयशातून शिकून यश मिळवले. अध्याय 6. मानसिकदृष्ट्या मजबूत जीवनासाठी रोजच्या सवयी. तुमच्या सवयीच तुमचे भविष्य घडवतात. काही लोक कठीण परिस्थितीतही शांत आणि मजबूत कसे राहतात? कारण त्यांच्या रोजच्या सवयी. मानसिक मजबूती ही जन्मजात नसून दररोजच्या छोट्या कृतींमधून तयार होते. रोज 5 ते 10 मिनिटे ध्यान करा. यामुळे ताण कमी होतो, आत्मजाणीव वाढते आणि लक्ष केंद्रित होते. जर्नल लिहा. झोपण्यापूर्वी 3 कृतज्ञतेच्या गोष्टी आणि 1 शिकलेली गोष्ट लिहा. सकाळी स्वतःशी सकारात्मक बोला. मी मजबूत आहे. मी आव्हानांचा सामना करू शकतो. थंड पाण्याने अंघोळ करा. यामुळे आत्मनियंत्रण, ऊर्जा आणि मानसिक सहनशीलता वाढते. नवीन कौशल्य शिका. रोज 1 असहज गोष्ट करा. नवीन लोकांशी बोला. एखाद्या भीतीचा सामना करा. आत्मशिस्त पाळा. ठराविक वेळी उठा. रोज प्राधान्य यादी बनवा. महत्त्वाचे काम आधी करा. दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि मेहनतीनंतर स्वतःला मर्यादित बक्षीस द्या. मानसिकदृष्ट्या मजबूत लोक फिक्स्ड माइंडसेट सोडून ग्रोथ माइंडसेट स्वीकारतात. ग्रोथ माइंडसेट, मी शिकू शकतो, चुका होतील पण त्यातून शिकेन. फिक्स्ड माइंडसेट, मी असा आहे, मी बदलू शकत नाही. मला कोणतेही नवीन कौशल्य शिकायची गरज नाही किंवा अपयश म्हणजे मी हरलो, ही फिक्स्ड माइंडसेटची उदाहरणे आहेत. ग्रोथ माइंडसेट विकसित करायचा असेल तर आत्ताच नाही, नॉट येट अशी विचारसरणी स्वीकारा. एखादी गोष्ट कठीण वाटली की असे म्हणा, मला हे काम जमत नाही, याऐवजी मला हे काम आत्ताच जमत नाही पण मी ते शिकू शकतो. सकारात्मक लोकांच्या संगतीत रहा. तुमचे वातावरण तुमच्या मानसिकतेवर मोठा परिणाम करते. नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा आणि जे तुम्हाला प्रेरणा देतात, पुढे जाण्यास मदत करतात, अशा लोकांशी जोडा. अपयशाला शिकण्याची संधी समजा. प्रत्येक वेळी अपयश आले की स्वतःला विचारा, या अनुभवातून मी काय शिकलो? दररोजच्या चांगल्या सवयी मानसिक मजबूतीचा पाया असतात. आत्मशिस्त आणि संयम यांच्या जोरावर मोठी ध्येय साध्य करता येतात. सकारात्मक आणि विकासशील मानसिकतेमुळे आपण प्रत्येक आव्हानाला संधीमध्ये बदलू शकतो. आता वेळ आली आहे की तुम्हीही या सवयी अंगीकारून मजबूत मानसिकता विकसित करा. लक्षात ठेवा, लहान सवयीच मोठा बदल घडवून आणतात. अध्याय 7. प्रत्यक्ष आयुष्यात मानसिक मजबूतीचा वापर. आयुष्यातील प्रत्येक यश तुमच्या मानसिक ताकदीवर अवलंबून असते. तुम्हाला असे वाटते का की नात्यांमधील समस्या तुम्हाला खचवतात? करिअरमध्ये मोठे यश मिळवायचे आहे पण अडचणी आड येत आहेत. वारंवार निराशा येते आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा कमी पडते? जर उत्तर हो असेल तर मानसिक मजबूती हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकते. या अध्यायात आपण नातेसंबंध आणि करिअरमध्ये मानसिक मजबूतीचे महत्त्व समजून घेणार आहोत. यशस्वी नाती केवळ प्रेमावर नव्हे तर संयम आणि समजूतदारपणावर टिकलेली असतात. मैत्री, लग्न किंवा कुटुंब, नात्यांमधील अडचणींमध्ये मानसिक संतुलन हेच खरे बळ असते. नात्यांमध्ये मानसिक मजबूती कशी ठेवावी? भावनांवर नियंत्रण ठेवा. राग, मत्सर किंवा निराशा येणे स्वाभाविक आहे, पण मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती त्यावर नियंत्रण ठेवतात. समोरच्याचे बोलणे संयमाने ऐका. कोणतीही समस्या सोडवायची असेल तर शांतपणे ऐकणे फार महत्त्वाचे आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका. आरोग्यदायी सीमा ठेवा. इतरांशी चांगले वागा, पण स्वतःच्या मानसिक शांतीसाठी गरज असेल तेव्हा अंतर ठेवायलाही शिका. बदल स्वीकारा. काही लोक आयुष्यात येतात, काही जातात. हे स्वीकारणेच ही मानसिक मजबूती आहे. करिअरमध्ये मानसिक मजबूतीचे महत्त्व. करिअरमध्ये यश फक्त कौशल्यावर नाही तर सहनशीलता, मेहनत आणि मानसिक ताकदीवर अवलंबून असते. कामाचा ताण वाढला की स्वतःला म्हणा, ही अडचण माझ्या वाढीची संधी आहे. प्रमोशन न मिळाले, मुलाखतीत अपयश आले किंवा प्रोजेक्ट फेल झाला तरी त्याला शेवट समजू नका. ते एक नवीन धडा आहे. नकारात्मक लोकांपासून दूर रहा आणि तुमची ऊर्जा सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवा. दीर्घकालीन विचार करा. तात्काळ यश मिळत नसेल तरी हार मानू नका. प्रत्येक महान व्यक्तीने संयम आणि शिस्तीच्या जोरावरच यश मिळवले आहे. कठीण काळात प्रेरणा कशी टिकवावी? जेव्हा सोडून द्यावेसे वाटते तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, मी हे का सुरू केले? आपल्या उद्दिष्टाचे कारण लक्षात ठेवले की प्रेरणा आपोआप परत येते. मोठ्या ध्येयांना लहान टप्प्यांत विभागा. प्रत्येक छोटी यशस्वी पायरी साजरी करा, कारण लहान यशेच मोठ्या विजयाकडे नेतात. रोज प्रेरणादायी कथा वाचा आणि स्वतःशी सकारात्मक बोला.
मी सक्षम आहे. मी कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतो. मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्तीच आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनता तेव्हा तुमचे संपूर्ण आयुष्य बदलते. नाती अधिक मजबूत होतात, करिअरमध्ये मोठी उंची गाठता येते आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. थोडक्यात द मेंटल टफनेस हँडबुक आपल्याला शिकवते की मानसिक मजबूती हा जन्मजात गुण नसून शिकता येणारं कौशल्य आहे. संयम, आत्मनियंत्रण, अपयशातून शिकणे आणि सकारात्मक विचारसरणी हेच कोणत्याही आव्हानासाठी आपल्याला तयार करतात. लक्षात ठेवा, मानसिक मजबूती म्हणजे कधीच न पडणे नाही, तर प्रत्येक वेळी अधिक ताकदीने उभे राहणे आहे. जितक्या वेळा तुम्ही स्वतःला आव्हान द्याल, तितक्याच वेळा तुम्ही अधिक मजबूत बनाल. आता वेळ आली आहे की मानसिकदृष्ट्या मजबूत बना आणि तुमचे आयुष्य नव्या उंचीवर घेऊन जा.